ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची आजपासून सुरुवात झाली आहे। या उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्यासाठी एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली आहे आणि ह्या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्यात एकूण 741 गावं आहेत आणि ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातल्या दुर्गम गावात, आदिवासी पाड्यात आणि खेडेगावात पथनाट्य आणि ॲनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती आणि प्रबोधन करणार आहे। तसंच नवीन कायद्याविषयी जागरूकता, भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचं काम या पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे। या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये 3 ते 4 महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचं निवारण आणि प्राथमिक स्वरूपात लिहून तक्रार करून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नाहीये आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण ह्या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी दिली आहे। जर समजा एखाद्या आदिवासी व्यक्ती असतील किंवा एखाद्या रिमोट व्यक्ती, कोणताही व्यक्ती असेल, नागरिक असेल, ज्याला तक्रार त्या ठिकाणी द्यायची आहे, तर ती पोलीस स्टेशनहून आम्ही त्याची तक्रार पण त्या ठिकाणी घेऊ आणि ती तक्रार आम्ही येऊन इकडे रजिस्टर करू, त्यांना इथपर्यंत पोहोचण्याची गरज नाही। त्याच्यातला मुद्दा आहे। आता हे अवेअरनेस आपण कसं करणार, तर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आपण अवेअरनेस करणार, त्या स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून नवीन कायद्या संदर्भातला अवेअरनेस, स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून असा सोशल अँगल घेऊन तो अवेअरनेस, अशा प्रकारचा अवेअरनेस जनमानसामध्ये तयार करणं हा याच्यामधला एक मेन उद्देश आहे। त्याचबरोबर जे आहे ते आम्ही दर शनिवारी तक्रार निवारण दिन घेतो। आता हा तक्रार निवारण दिन जो आहे तो हा तक्रार निवारण धसई आहे किंवा शहापाऊल, किनवलीमध्ये डोळखाम सारखं ठिकाण आहे, वांगणी सारखं ठिकाण आहे कुळगावच्या हद्दीमध्ये, तर अशा प्रकारची जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं, त्याचबरोबर आणखी काही रिमोट ठिकाणं आम्ही त्याचा प्लॅन बनवलेला आहे, त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी